नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे द कन्सेप्ट बिल्डर. आणि ह्या ठिकाणी टेलिग्राम चॅनलची लिंक प्रोव्हाइड केलेली आहे. तुम्हाला आपल्या आर्टिकलचे PDF मिळून जाईल. ठीक आहे. तर पहिलं आर्टिकलचं हेडिंग आहे हिलिंग द सॉइल. बेसिकली ह्या आर्टिकलचा कंटेक्स्ट काय आहे की क्लायमेट चेंजमुळं ज्या कॅलॅमिटीज वाढतात किंवा जे इव्हेंट्स वाढतात, फॉर एक्झाम्पल ड्रॉट असेल, नॅचरल कॅलॅमिटीज असतील, समजा फ्लड असेल, तर त्या परिणामामुळे काय झालेलं आहे की बायोडायव्हर्सिटी लॉस झालेला आहे आणि त्याच्यामध्ये सॉईलचं पण लॉस झालेलं आहे. त्याची जी हेल्थ आहे सॉईलची ती खराब झालेली. तर बेसिकली याच्यामध्ये काय सांगतं की इंडियाचं जे 2% म्हणजे टोटल जिओग्राफिकल एरिया जर बघितला वर्ल्डचा, तर इंडिया त्यामध्ये 2.5% रिप्रेझेंट करतं. आणि फ्रेश वॉटर रिसोर्सेसचा जर विचार केला तर टोटल 100% पैकी वर्ल्डमधल्या 4% ती इंडियामध्ये आहेत. आणि टोटल वर्ल्ड पॉप्युलेशनचा जर विचार केला तर 18% पॉप्युलेशन हे इंडिया रिप्रेझेंट करतं. तर एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये पॉप्युलेशन इंडिया रिप्रेझेंट करतं. आणि ह्या क्लायमेट चेंजमुळे होणाऱ्या स्ट्रेसमुळं तर त्यांनी काय सांगितले की बायोडायव्हर्सिटी आणि सॉईलच्या आणि वॉटरच्या लॉसमुळं काय होणार आहे की क्रायसिस निर्माण होण्याची शक्यता आहे. ठीक आहे. तर एक्झामच्या पर्स्पेक्टिव्हने आपल्यासाठी आर्टिकलमध्ये जे इम्पॉर्टंट पॉईंट्स होते तर आपण ते बघूयात. बेसिकली जे रिसेंटली कॉन्फरन्स ऑफ पार्टी युनायटेड नेशनची जी मीटिंग झालेली आहे, युनायटेड नेशन फ्रेमवर्क कन्व्हेन्शन ऑन क्लायमेट चेंज, तर ती रिसेंटली जी 28 मीटिंग झाली ती कुठे झाली होती? दुबईला झाली होती. ठीक आहे. UAE मध्ये जे दुबई हे ठिकाण आहे त्या ठिकाणी झालं होतं. आणि त्या ठिकाणी त्याच्यामध्ये असा ठराव घेण्यात आला होता की ॲग्रिकल्चर हे पहिल्यांदा त्यांच्या डिस्कशनमध्ये आणण्यात आलं होतं. ठीक आहे. पण इंडियाने त्याला काय केले की ते जे ट्रिटी आहे, आपण त्याला काय ॲग्रीमेंट वगैरे म्हणतो, तर त्याला इंडियानं साईन केलेलं नाही. नेक्स्ट जो आपला पॉईंट इम्पॉर्टंट आहे आपल्या आर्टिकलमध्ये, तर एक रिपोर्ट आहे. ठीक आहे. बेसिकली हा रिपोर्ट पण काय सांगतो की क्लायमेट चेंजमुळं जे प्रेशर इन्क्रीज झालेलं आहे रेनफेड रिजनवर किंवा इरिगेशनच्या सिस्टीमवर, आणि त्यामुळं कसं जे इफेक्ट कॉज होतात, म्हणजे नेक्स्ट इफेक्ट जे होतात, फॉर एक्झाम्पल ड्रिंकिंग वॉटरचा प्रॉब्लेम निर्माण होतो, तर त्या रिपोर्टमध्ये सांगितलेलं आहे. तर आपल्यासाठी हा रिपोर्ट महत्त्वाचा आहे. आपण फक्त त्या रिपोर्टचं नाव लक्षात ठेवूया. तर ह्या बेसिकली हा रिपोर्ट काय आहे, द स्टेट ऑफ द वर्ल्ड लँड अँड वॉटर रिसोर्स फॉर फूड अँड ॲग्रिकल्चर नावाचा एक रिपोर्ट आहे, 2021चा रिपोर्ट. तर ते बेसिकली काय सांगतं, इंटर रिलेशनशिप सांगतं क्लायमेट चेंज आणि त्या क्लायमेट चेंजच्या इम्पॅक्टमुळे होणारे जे परिणाम आहेत त्याच्याबद्दल सांगतं. ठीक आहे. तर नेक्स्ट आपला पॉईंट आहे की बेसिकली जे कॉन्फरन्स ऑफ पार्टीज 28 मीटिंग झाली होती UAE मध्ये, दुबईमध्ये, तर त्याच्या रिलेटेड त्याचे जे आउटकम्स आहेत आपण ते बघूया. तर ही जी मीटिंग होती ही युनायटेड अरब इमिरेट्समध्ये झाली होती, दुबई या ठिकाणी, डिसेंबर 2023 मध्ये. आणि याचे जर आउटकम जर बघितले तर हे काय सांगतं की ग्लोबल स्टॉकटेक बद्दल सांगतं. म्हणजे बेसिकली स्टॉकटेक म्हणजे काय असतात, हे असेसमेंट्स किंवा रेकॉर्ड्स असतात आणि त्याचं ते अमाऊंट आपण काय करतो, त्या स्टॉकचा अमाऊंट आपण चेक करत असतो. तर पहिल्यांदा त्यांनी काय सांगितलेलं आहे ह्याच्यामध्ये की जे कोल पॉवर प्लांट आहेत तर त्यांचं काय करायचं, फेज आउट करायचं किंवा फेज डाऊन करायचं. ठीक आहे. आणि दुसरं त्यांनी काय सांगितलं, त्याच्यामध्ये इम्पॉर्टंट प्रोव्हिजन जे आहे, न्यू फंडिंग ॲग्रीमेंट किंवा मेकॅनिझम ते इंट्रोड्यूस करणार आहेत फॉर लॉस अँड डॅमेजसाठी. ठीक आहे. नंतर सॉईलच्या रिलेटेड आपला इम्पॉर्टंट पॉईंट आहे युनायटेड नेशन कन्व्हेन्शन टू कॉम्बॅट डेझर्टिफिकेशन. तर बेसिकली हे काय आहे की एक इंटरनॅशनल ॲग्रीमेंट आहे, युनायटेड नेशनच्या मार्फत झालेली होती. आणि ही कधी झाली होती, ही 1994 मध्ये झाली होती. आणि ही कधी एन्फोर्स आली होती, डिसेंबर 1996 मध्ये ही इम्प्लिमेंट करण्यात आली होती. बेसिकली जर याचं ऑब्जेक्टिव्ह जर बघितलं तर नावातच आहे, टू कॉम्बॅट डेझर्टिफिकेशन. आणि दुसरं काय की लँड डिग्रेडेशन जे होतं ॲडव्हर्स इफेक्ट ऑफ क्लायमेट चेंजमुळे ते कमी करणं आणि त्याला मिटिगेशन करणं. ठीक आहे. म्हणजे ह्या इफेक्टमुळं जे ॲडव्हर्स इफेक्टमुळे ज्या काही गोष्टी होतात तर त्याचं काय करणं, मिटिगेशन करणं. आणि आत्ताच आपण बघितलं की ही काय की इंटरनॅशनल ॲग्रीमेंट जे आहे, म्हणजे फॉर एक्झाम्पल डेझर्टिफिकेशन, लँड डिग्रेडेशन, याच्या रिलेटेड ही एकमेव लिगली बाइंडिंग ट्रिटी आहे. ठीक आहे. आणि ही याचं जे प्रिन्सिपल आहे, पार्टिसिपेशन, पार्टनरशिप आणि डिसेंट्रलायझेशन याच्यावर बेस आहे. आणि नियर युनिव्हर्सल मेंबरशिप याचे आहेत, म्हणजे जवळपास याच्यामध्ये 197 कंट्रीज याचं पार्टिसिपेशन आहे. याचं बेसिकली जर आपण बघितलं, याचं जे प्रिन्सिपल आहे युनायटेड नेशन कन्व्हेन्शन टू कॉम्बॅट डेझर्टिफिकेशन, तर आपलं जे सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल 15 जे आहे, लाईफ ऑन लँड, तर त्याला काय करतं, अलाइन करतं. आणि दुसरा ज्याचा जो नेक्स्ट पॉईंट आहे हे काय की प्रमोट लँड डिग्रेडेशन न्यूट्रलिटी टू मेंटेन अँड इम्प्रूव्ह द क्वालिटी ऑफ लँड रिसोर्सेस. तर बेसिकली हे लँड डिग्रेडेशन न्यूट्रलिटी ही काय कन्सेप्ट आहे,
तर याच्यामध्ये काय असतं की टार्गेट दिलेले असतात. कशासाठी? की ही जी लँडची क्वालिटी आहे आणि क्वांटिटी आहे ती इम्प्रूव्ह करण्यासाठी आणि ती मेंटेन करण्यासाठी. त्यालाच काय म्हणतात? लँड डिग्रेडेशन न्यूट्रलिटी. ठीक आहे. नेक्स्ट आपला आर्टिकल आहे की हाऊ द रुपी हॅज स्ट्रेंथन अंडर द मोदी गव्हर्नमेंट. तर बेसिकली ह्या आर्टिकलचा कंटेक्स्ट काय, ह्याच्यामध्ये काय सांगितलेले की दोन पिरियड यांनी कम्पेअर केलेले. म्हणजे कधी? की 2004 पासून तर 2014 पर्यंत आणि 2014 पासून तर सध्याचा 2024 जो काळ आहे तोपर्यंत. तर याच्यामध्ये त्यांनी काय सांगितलेले की ॲज कम्पेअर टू द 2004 ते 2014 तर रुपीचं डिप्रिसिएशन झालेलं आहे. ठीक आहे. मग त्यांनी काय सांगितलेले की 2014 ते 2024 मध्ये रुपीचं डिप्रिसिएशन किती झालेलं आहे? हे 27.6% झालेलं आहे. आणि तेच रुपीचं डिप्रिसिएशन 2004 ते 2014 मध्ये किती झालं होतं? 26.5. म्हणजे लिटल बिट मोर डिप्रिसिएशन इन दॅट पिरियड. म्हणजे कधीपासून? 2014 ते 2024 पासून. ठीक आहे. तर याच्या रिलेटेड ज्या बेसिक कन्सेप्ट आपल्या इकॉनॉमीच्या सिलेबसमध्ये आहेत त्या आपण बघूया. ठीक आहे. तर बेसिकली इथं ॲप्रिसिएशन आणि डिप्रिसिएशन ऑफ करन्सी याच्याबद्दल सांगितलेले. तर ॲप्रिसिएशन आणि डिप्रिसिएशन समजून घेण्याच्या आधी तर आपण एक एक्सचेंज रेट असतो तर ते समजून घेऊया. तर बेसिकली एक्सचेंज रेट काय असतो की फॉर एक्झाम्पल इंडियन करन्सी आणि US करन्सीचं आपण जर कन्सिडर केलं तर सोप्या भाषेत समजून घेण्यासाठी आपण काय करूया की असं कन्सिडर करूया की इंडियन करन्सीला आपण काय म्हणलेलं आहे? ओनियन असं म्हणूया. ठीक आहे. आणि USA जी करन्सी आहे त्याला आपण काय म्हणूया? टोमॅटो असं म्हणूया. आता बेसिकली काय होतं माहिती आहे का? इंडियन करन्सी मधल्या म्हणजे भारताची जी करन्सी आहे रुपीज, तर त्याच्यामार्फत आपल्याला US मध्ये जर एखादी गोष्ट खरेदी करायची असेल तर तो जो काही एक्सचेंज रेट असतो म्हणजे तो जो काही युनिट आपल्याला त्या करन्सीमध्ये द्यावा लागतात इंडियन करन्सीमध्ये तिकडची गोष्ट खरेदी करण्यासाठी US मध्ये, तर त्यालाच काय म्हणतात? बेसिकली एक्सचेंज रेट म्हणतात. म्हणजे फॉर एक्झाम्पल आता आपले काय करू? 5 टोमॅटो कन्सिडर करू, सॉरी ओनियन कन्सिडर करू आणि US काय करू? 5 टोमॅटो कन्सिडर करू. आता आपल्या याच्यामधला आपल्याला जर हे तिकडचे 5 टोमॅटो खरेदी करायचे असतील, जर समजा आपल्याला 5 ओनियन जर एक्सचेंज करावं लागत असतील तर हा काय झाला? हा एक्सचेंज रेट झाला. ठीक आहे. आणि नेक्स्ट आपलं काय? ॲप्रिसिएशन आणि डिप्रिसिएशन. तर बेसिकली ॲप्रिसिएशन काय असतं की एखाद्या करन्सीची वाढ होणे. ठीक आहे. म्हणजे आता आपण एक्झाम्पलनुसार जर बघितलं तर काय आताच आपण जस्ट एक्झाम्पलमध्ये काय बघितलं की इंडियामध्ये ओनियन आहेत. ठीक आहे. आणि US मध्ये काय आहेत? टोमॅटो आहेत. आणि आपल्याला जर US मध्ये जर हे 5 टोमॅटो खरेदी करायचे असतील इंडियाच्या 5 ओनियननी, तर म्हणजे आता फॉर एक्झाम्पल असं कन्सिडर करूया इंडियाच्या करन्सीचं ॲप्रिसिएशन झालेलं आहे. ठीक आहे. ॲप्रिसिएशन म्हणजे काय झालेलं आहे की त्याला वृद्धी आपण असं म्हणतो किंवा त्याच्यामध्ये वाढ झालेली असं म्हणतो. ठीक आहे. जर समजा आपले जर इंडियन करन्सीचे जर 4च युनिट आपण जर खर्च केले म्हणजे खर्च करावे लागत असतील US मधल्या 5 युनिट खरेदी करण्यासाठी, म्हणजे 5 युनिट टोमॅटो खरेदी करण्यासाठी जर आपल्याला इंडियाचे जर 4 युनिट ओनियन जर खर्च करावे लागत असतील तर त्याला काय म्हणतात? ॲप्रिसिएशन असं म्हणतात. म्हणजे इथं काय सांगितलेलं आहे? ॲप्रिसिएशन बद्दल. आणि डिप्रिसिएशन म्हणजे काय की याच्या उलट. म्हणजे फॉर एक्झाम्पल आपल्याला जर 4 युनिट खर्च करून फक्त युनायटेड स्टेटमधले 3च युनिट टोमॅटो जर भेटत असतील तर त्याला काय म्हणतात? डिप्रिसिएशन म्हणतात किंवा त्याला काय म्हणतात? करन्सीचा ऱ्हास झाला असं म्हणतात. ठीक आहे. तर याच्यामध्ये काय सांगितलेलं तेच सांगितलं डेफिनेशन मध्ये बेसिकली की इन्क्रीज इन व्हॅल्यू ऑफ इंडियन नॅशनल रुपीज रिलेटिव्ह टू द अदर करन्सीज. म्हणजे आता व्हॅल्यू इन्क्रीज झाली म्हणजे काय की समजा एखादी गोष्ट घेण्यासाठी आपल्याला सुरुवातीला ₹1 जर मोजावं लागत असेल इंडियन रुपीज मध्ये दुसऱ्या एखाद्या कंट्रीज मधली एखादी गोष्ट घेण्यासाठी, आणि सेम जर गोष्ट समजा आपल्याला काही काळानंतर म्हणजे इंडियन करन्सीचे ॲप्रिसिएशन झाल्यानंतर ती जर आपल्याला 50 पैशाला मोजावं लागत असेल म्हणजे आपल्याला 50 पैशाला ती गोष्ट मिळत असेल, म्हणजे सुरुवातीला काय होतं की ₹1 ती गोष्ट मिळायची फॉरेन कंट्रीज मधली, आता ती आपल्याला काय मिळते? 50 पैशालाच मिळते. म्हणजे काय झालं? इंडियन करन्सीचं ॲप्रिसिएशन झालं. ठीक आहे. म्हणजे इंडियाचा जो करन्सी आहे तर ती कंपॅरेटिव्हली कमी जाते बाहेरच्या कंट्रीजमध्ये. सुरुवातीला ₹1 जायची तर आता काय जाते? फक्त 50% जाते. म्हणजे 50 पैसे जाते. ठीक आहे. त्यालाच काय म्हणतात? ॲप्रिसिएशन. त्याच्या उलट काय? डिप्रिसिएशन. डिप्रिसिएशन मध्ये काय होतं की व्हॅल्यूज ऑफ इंडियन नॅशनल रुपीज हे डिक्रीज होतं रिलेटिव्ह टू द अदर करन्सीज. म्हणजे फॉर एक्झाम्पल एखादी गोष्ट जर आपल्याला फॉरेन कंट्रीमध्ये जर घ्यायची असेल
सुरुवातीला आपण ती गोष्ट घेण्यासाठी 1 रुपया जर मोजत असेल ती गोष्ट घेण्यासाठी, पण आता आपल्याला डिप्रिसिएशन झाल्यामुळं तीच गोष्ट घेण्यासाठी काय करावं लागतं की 2 रुपये मोजावं लागतात. ठीक आहे, म्हणजे इंडियामधला जो पैसा आहे हा जास्त फॉरेन कंट्रीज मध्ये जातोय, म्हणजेच त्याला काय म्हणतात की करन्सीचा ऱ्हास झाला. म्हणजे ऱ्हास झाला म्हणजे काय, याची जी व्हॅल्यू आहे, म्हणजे सुरुवातीला आपण ती गोष्ट 1 रुपयामध्ये खरेदी करू शकत होतो, पण आता आपल्याला तीच गोष्ट खरेदी करण्यासाठी 2 रुपये मोजावं लागतात, म्हणजेच त्याला डिप्रिसिएशन किंवा एखाद्या करन्सीचा ऱ्हास होणं असं म्हणतात. ठीक आहे, इथंच ते एक्झाम्पल सांगितलेलं आहे. आणि याचा इम्पॅक्ट काय होतो बेसिकली, ॲप्रिसिएशन झाल्यामुळे काय होतं की इम्पोर्ट जे ते चीप होतं, आणि डिप्रिसिएशन झाल्यामुळे काय होतं की इम्पोर्ट एक्सपेन्सिव्ह होतं. म्हणजे आपण आता कसं बघितलं की एखादी गोष्ट आपल्याला जर खरेदी करायची असेल, करन्सीचं ॲप्रिसिएशन झालं, म्हणजे सुरुवातीला आपण काय करायचो 1 रुपया मोजायचो, आणि ॲप्रिसिएशन झाल्यामुळं तीच गोष्ट आपल्याला काय मिळते की 50 पैशामध्ये मिळते. म्हणजे तिथल्या गोष्टी काय झाल्या, स्वस्त झाल्या. म्हणजे इंडियाची जर करन्सी बघितलं ॲज कम्पेअर टू द इंडियन करन्सी, तिथल्या गोष्टी स्वस्त झाल्या. म्हणजे काय की तिकडचा जो इम्पोर्ट आहे, आपल्याला सुरुवातीला 1 रुपया मोजावा लागायचा इम्पोर्ट करण्यासाठी, आता फक्त 50 पैसे मोजावे लागतात. म्हणजे काय झालं, इम्पोर्ट स्वस्त झाला, त्यालाच काय म्हणतात चिपर इम्पोर्ट. आणि डिप्रिसिएशन झाल्यामुळं काय होतं की इम्पोर्ट काय होतो की कॉस्टली होतं, एक्सपेन्सिव्ह होतं. ठीक आहे, आता याचा जर इम्पॅक्ट एक्सपोर्टवर बघितला तर बेसिकली काय होतं, एक्सपोर्ट हा एक्सपेन्सिव्ह होतो, म्हणजे महागला जातो. तर हा एक्सपोर्ट कसा महागला जातो, म्हणजे फॉर एक्झाम्पल आपण जर असं कन्सिडर केलं, फॉरेन कंट्रीजमध्ये आता आपल्या करन्सीची व्हॅल्यू वाढलेली आहे, तर त्यांना जर एक्सपोर्ट आपल्याला म्हणजे त्यांच्या कंट्रीजमध्ये त्यांना जर एखादी गोष्ट इम्पोर्ट करायची असेल, तर ते इंडियाच्या पर्स्पेक्टिव्हने काय झालं, एक्सपोर्ट झाला. ठीक आहे, म्हणजे त्यांना काय करावं लागतं, इंडियाच्या एक्सपोर्टला हायर प्राइस हे करावं लागतं, म्हणजे इश्यू करावं लागते. त्यामुळे काय होतं, तिथल्या लोकांची टेंडन्सी जी आहे ती भारतामधला जो माल आहे तो तिथं घेण्याची ती काय होते, कमी होते. ती कमी झाल्यामुळे काय होतं, इंडियाचा ऑटोमॅटिकली जो एक्सपोर्ट आहे तो महागला जातो. ठीक आहे, कमी होतो आणि तो महागला जातो. तसंच डिप्रिसिएशन मध्ये जर बघितलं तर एक्सपोर्ट काय होतं, तर हा चीप होतो. याच्या उलट जर आपण तसं काय कन्सिडर केलं तर, आणि हा जो एक्सपोर्ट आहे हा महागल्यामुळे काय होतं माहिती आहे का, की ऑटोमॅटिकली जो आपला एक्सपोर्टचा जो रेव्हेन्यू म्हणजे त्याच्यामधला येणारा पैसा आहे तो काय होतो, कमी होतो. आणि हा रेव्हेन्यू कमी झाल्यामुळे काय होतं की इंडियन करन्सीचं जे कम्पिटेटिव्हनेस आहे किंवा टोटल जर आपलं एक्सपोर्ट कम्पिटेटिव्हनेस आहे ते काय होतं, रिड्यूस होतं. तर तेच इथं सांगितलेलं आहे की ट्रेड बॅलन्स कसा इथं ॲप्रिसिएशनमध्ये वाढतो आणि डिप्रिसिएशनमध्ये हा कमी होतो. ठीक आहे, आणि फॉरेन इन्व्हेस्टमेंट काय होतं की आता एखाद्या करन्सीचं काय झालेलं आहे की त्याची व्हॅल्यू वाढलेली आहे, म्हणून काय होतं की दुसऱ्या ज्या कंट्रीज आहेत तर त्या काय करतात, म्हणजे करन्सी काय झालेली स्ट्रॉंग झालेली आहे, तर ते काय करतात, इन्व्हेस्टमेंट करण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे काय होतं, फॉरेन इन्व्हेस्टमेंट जी आहे ना ती इथे आपण अट्रॅक्ट करू शकतो. ठीक आहे, नेक्स्ट आपला पॉईंट आहे की डिफरन्स बिटवीन डिप्रिसिएशन अँड डिव्हॅल्युएशन. आताच आपण रिसेंटली बघितलं की डिप्रिसिएशन म्हणजे काय. डिप्रिसिएशन म्हणजे आपण काय बघितलं, एखाद्या कंट्रीच्या करन्सीची व्हॅल्यू कमी होणं, तर त्याला ॲज कम्पेअर टू द अदर करन्सीज, ठीक आहे, त्यालाच काय म्हणतात, डिप्रिसिएशन म्हणतात. आणि इथं आपल्याला काय बघायचं, डिव्हॅल्युएशन. तर बेसिकली डिव्हॅल्युएशन म्हणजे काय असतं की हे डेलिब्रेट केलेली गोष्ट असते, कोणी सेंट्रल गव्हर्नमेंटनं किंवा जी इंडियाची जी सेंट्रल बँक आहे किंवा एखाद्या कंट्रीची जी सेंट्रल बँक आहे, तर त्यांनी हे डेलिब्रेटली केलेली गोष्ट असते. तर याच्यामध्ये काय करतात, करन्सीची जी व्हॅल्यू आहे तर ती काय करतात, डेलिबरेटली ती काय करतात, कमी करण्याचा प्रयत्न करतात. ठीक आहे, आता हे कशासाठी करतात की एखाद्या कंट्रीचा एक्सपोर्ट वाढावा. ठीक आहे, म्हणून काय करतात, आणि जे ट्रेड इम्बॅलन्स जे आहे तर ते कमी व्हावं, म्हणून हे डेलिब्रेट केलेली गोष्ट आहे, त्याला काय म्हणतात, डिव्हॅल्युएशन म्हणतात. ठीक आहे, बेसिकली हे जी डिव्हॅल्युएशन आहे तर हे दोन प्रकारचे एक्सचेंज रेट असतात. म्हणजे एक फिक्स एक्सचेंज रेट असतो किंवा सेमी फिक्स एक्सचेंज रेट, आणि दुसरा काय असतो, एक फ्लेक्झिबल एक्सचेंज रेट असतो. तर फ्लेक्झिबल एक्सचेंज रेटच्या अंतर्गत आपण हे डिव्हॅल्युएशन करू शकत नाही, कारण ते मार्केट डिपेंडंट असतं. म्हणजे एखादं त्याला आपण डेलिबरेटली करू शकत नाही, ते काय असतं, मार्केट डिपेंडंट असतं. पण ज्यावेळेस फिक्स किंवा सेमी फिक्स एक्सचेंज रेट असतो तर त्यावेळेस काय करतात, सेंट्रल गव्हर्नमेंट आणि किंवा सेंट्रल बँक हे काय करतात, हे डिव्हॅल्युएशनचं ऑपरेशन म्हणजे त्या करन्सीची व्हॅल्यू कमी करायचं ते डेलिबरेट असतं आणि ते हातात घेतात. तर त्यावेळेस आपण काय करू शकतो, फिक्स आणि सेमी फिक्स एक्सचेंज रेटमध्ये हे करू शकतो. ठीक आहे, आणि आताच आपण बघितलं हे डिव्हॅल्युएशन कशासाठी केलं जातं की एक्सपोर्ट बूस्ट करण्यासाठी. आता बेसिकली एक्सपोर्ट जो हा बूस्ट कधी होतो, जर समजा एखाद्या दुसऱ्या कंट्रीमध्ये जर ॲज कम्पॅरेटिव्हली चीपर अमाऊंटमध्ये जर गुड मिळत असतील, ठीक आहे, चीपर अमाऊंटमध्ये एखादी सर्व्हिस किंवा गुड्स मिळत असतील, तर त्यावेळेस काय होतं, एक्सपोर्ट वाढत असतो. ठीक आहे, आता इंडियन व्हॅल्यूज जर डिप्रिसिएशन केलं, इंडियन करन्सी जर आपण डिप्रिसिएशन केलं, म्हणजे त्याची व्हॅल्यू जर आपण कमी केली,
तर ऑटोमॅटिकली काय होतं, फॉरेन कंट्रीजमध्ये फॉरेन करन्सीच्या कम्पॅरेटिव्हली इंडियन करन्सीचं काय होतं, डिप्रिसिएशन झालेलं असतं आणि तो जो माल आहे तो स्वस्त त्यांना मिळतो. म्हणून काय होतं, यामुळं ती मागणी वाढते आणि एक्सपोर्ट काय होतं, बूस्ट होतो. आता एक्सपोर्ट जर बूस्ट झाला एखाद्या कंट्रीचा, तर ऑटोमॅटिकली काय होतं, जी ट्रेड डिफिसिट वाढलेली असते तर ती काय होते, कमी होते. आणि ट्रेड डिफिसिट कमी झाल्यामुळे काय होतं, की इथली जी इंडियाची इकॉनॉमी आहे तर त्याला काय म्हणते, चालना मिळते. म्हणून काय होतं, इकॉनॉमिक ग्रोथ जी आहे ती स्टिम्युलेट होते. ठीक आहे. आता याच्यामध्ये जर बेसिक डिफरन्स जर बघितला डिप्रिसिएशन अँड डिव्हॅल्युएशन मध्ये, तर याच्यामध्ये दोन्हीमध्ये काय होतं, करन्सीचं डिक्लाइन होतं. म्हणजे ती जी व्हॅल्यू आहे, करन्सीची व्हॅल्यू काय होते, ही डिप्रिशिएट किंवा डिक्लाइन होते. पण डेप्रिसिएशन जो हा काय आहे, की हा मार्केट ड्रिव्हन फिनॉमिनन आहे. म्हणजे हा जो फिनॉमिनन आपल्याला कधी मग बघायला मिळतो, ज्या वेळेस फ्लेक्झिबल एक्सचेंज रेट असतो. म्हणजे ठीक आहे, म्हणजे ज्यावेळेस कंट्रीच्या किंवा सेंट्रल बँकच्या हातात नसतो तो एक्सचेंज रेट, तर त्यावेळेस काय असतं, डेप्रिसिएशन होतं. आणि डिव्हॅल्युएशन कधी होतं, की हे पॉलिसी डिसिजन असतं. म्हणजे एखादी सेंट्रल बँक किंवा सेंट्रल गव्हर्नमेंट ते डिसिजन घेऊ शकतो. ठीक आहे, अंडर फिक्स किंवा सेमी फिक्स एक्सचेंज रेट. नेक्स्ट आपला पॉईंट आहे इफेक्टिव्ह एक्सचेंज रेट. ठीक आहे, म्हणजे आता आपण रिसेंटलीच आता आपण बघितलं की एक्सचेंज रेट कशा प्रकारे वर्क करतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल, ही करन्सी आहे इंडियाची, इंडियन करन्सी, आणि ही काय, युनायटेड स्टेट डॉलर आहे. ठीक आहे. आता एक्सचेंज रेट म्हणजे काय, की नॉर्मल ह्या दोन करन्सी मधलं एक्सचेंज असतं. म्हणजे एखाद्या कंट्रीमधले दुसऱ्या कंट्रीमधला जर माल मागवायचा असेल, त्याला जी मोजल्या जाणारी जी किंमत आहे त्याला काय म्हणतात, बेसिकली एक्सचेंज रेट असं म्हणतात. ठीक आहे. तर इफेक्टिव्ह एक्सचेंज रेट म्हणजे काय, की हा काय आहे, की हा एक इंडेक्स आहे. आणि तो इंडेक्स काय मेजर करतो, की एखाद्या कंट्रीची स्ट्रेंथ मेजर करत असतो, कंट्रीच्या करन्सीची स्ट्रेंथ मेजर करत असतो अगेन्स्ट द बास्केट ऑफ अदर करन्सीज. ठीक आहे. म्हणजे या इंडियन करन्सी त्याची काय करतो, हा स्ट्रेंथ मेजर करत असतो अगेन्स्ट द काय करतो, बास्केट ऑफ अदर करन्सीज. म्हणजे US असेल, युनायटेड स्टेट्स डॉलर असेल, किंवा चायनीज युआन असेल, किंवा युरोपियन युनियनचं युरो असेल, तर त्याच्या अगेन्स्ट काय करत असतं, इंडियाच्या करन्सीची स्ट्रेंथ मेजर करत असतं. त्यालाच काय म्हणतात, इफेक्टिव्ह एक्सचेंज रेट असं म्हणतात. ठीक आहे. तर आता हे सोप्या भाषेत एक्झाम्पलच्या मार्फत जर आपण समजून घ्यायचं, तर हा म्हणजे टेक्निकल खूप विषय आहे, तर एवढं डिटेलमध्ये जाण्याची गरज नाही. फक्त तुमच्या अंडरस्टँडिंगसाठी तुम्हाला समजून सांगतोय की हा इफेक्टिव्ह एक्सचेंज रेट जो आहे हा कसा कॅल्क्युलेट केला जातो. ठीक आहे. तर बेसिकली काय असतं याच्यामध्ये, सुरुवातीला आपल्या इंडियन रुपीजचं बाहेरच्या ज्या हे आहेत एक करन्सी त्याच्याबद्दल काय केलं जातं, एक्सचेंज रेट पहिल्यांदा डिटर्माइन केला जातो. ठीक आहे. म्हणजे आपण जर असं कन्सिडर केलं, इंडियाचा जो युनायटेड स्टेट बरोबरचा डॉलर जो आहे त्याचा एक्सचेंज रेट काय आहे, 75 आहे. आणि टोटल जो ट्रेड आहे इंडियाचा हा काय 30% रिप्रेझेंट करतं. तसंच चायनीज युआनचं जर बघितलं तर एक्सचेंज रेट काय 9 आहे आणि हा 20% ट्रेड रिप्रेझेंट करतो. ठीक आहे. आणि युरोपियन जर आपलं युरोपियन युनियनचं बघितलं तर त्यांचा एक्सचेंज रेट 90 आहे आणि टोटल जो ट्रेड आहे 15% आहे. तसंच जॅपनीज येनचं बघितलं तर 1.5% आणि 10% ट्रेड. आणि ब्रिटिश पाऊंडचा एक्सचेंज रेट 100%, 100 रुपीज, आणि जर टोटल ट्रेड जर बघितला हा 5%. ठीक आहे. तर बेसिकली आता जर आपल्याला वेटेड एक्सचेंज इफेक्टिव्ह एक्सचेंज रेट जर याच्यात काढायचा असेल तर सुरुवातीला आपल्याला काय करावं लागतं, तर हे पर्सेंटेजमध्ये जे दिलेली व्हॅल्यू आहे ट्रेडची, आणि याचं आणि आपला जो एक्सचेंज रेट आहे करन्सीचा, तर त्याचं काय करावं लागतं, मल्टिप्लिकेशन करावं लागतं. ठीक आहे. तर त्यावेळेस आपल्याला काय मिळतो, की वेटेड एक्सचेंज रेटचा एक ॲव्हरेज मिळतो. तर हे पर्सेंटेजमध्ये दिले तर आपल्याला काय करावं लागेल, ते इंटिजरमध्ये घ्यावं लागेल. तर म्हणून याला काय करावं लागतं, हा जो फिक्स एक्सचेंज रेट आहे तर त्याचं मल्टिप्लिकेशन कशाबरोबर करावं लागतं, की ट्रेड वेट जो आहे इंटिजर व्हॅल्यूमध्ये आपण जे ट्रेड वेट काढलेलं आहे तर त्याच्याबरोबर ह्या एक्सचेंज रेटचं मल्टिप्लिकेशन करायचं. ठीक आहे. आता युनायटेड स्टेट्सचा आपण जर एक्सचेंज रेट बघितला तर हा 75 होता. सिमिलरली बाकीच्या करन्सीचा आपण तसा कन्सिडर करूया. ठीक आहे. तर हा ट्रेड वेट आपण इंटिजर व्हॅल्यूमध्ये काढल्यामुळे तो काय आलेला आहे, 30%चा काय आलेला 0.3%. आणि हा जो एक्सचेंज रेट आलेला आहे, वेटेड एक्सचेंज रेट तो काय आलेला आहे 20.55. तसंच बाकीच्या सेम करन्सीचा आपण जर काढून घेतला तर आपल्याला काय मिळतं, एक वेटेड एक्सचेंज रेट मिळतो. आणि ह्या वेटेड एक्सचेंज रेटचं जर आपण जर ॲव्हरेज काढलं, म्हणजे फॉर एक्झाम्पल US आणि इंडियाचा जर करन्सीचा वेटेड एक्सचेंज रेट बघितला तर हा 22.5 आहे. सिमिलरली चायनाचा जो युआन आहे तो 1.8% आहे. युरोपियन युनियनचा जो युरो आहे त्याचं 13.5. असं सगळ्या करन्सीचा जर आपण जर एक्सचेंज रेट काढला तर तो काय येतो, त्याचं जर ॲव्हरेज जर घेतलं तर हा 43 येतो. ठीक आहे. आता ह्या 43ला काय करायचं, ट्रेडचा आपला जो टोटल ट्रेड वेट आहे, म्हणजे आता हे आपण इथं जे ट्रेड वेट घेतलं होतं ना, म्हणजे 0.1 0.05
किंवा 0.3%, 0.2% किंवा 0.15, तर याला काय करायचं, डिवाइड करायचं. म्हणजे काय करायचं, हा जो टोटल वेटेड एक्सचेंज रेटचा ॲव्हरेज जो किती आलेला आहे, 43 आलेला आहे, तर त्यालाच काय करायचं, टोटल जे ट्रेड वेट आहे जे आपण आता बघितलं, तर त्याच्या ॲव्हरेजने काय करायचं, डिवाइड करायचं. म्हणजे 43 डिवायडेड बाय 1. तर हा जो आलेला आहे 43, हा काय आलेला आहे, इफेक्टिव्ह एक्सचेंज रेट आलेला आहे. ठीक आहे. नेक्स्ट आपलं पॉईंट आहे की नॉमिनल इफेक्टिव्ह एक्सचेंज रेट अँड रिअल इफेक्टिव्ह एक्सचेंज रेट. तर बेसिकली याच्यामध्ये जर डिफरन्स बघितला तर नॉमिनल इफेक्टिव्ह एक्सचेंज रेट आणि रिअल इफेक्टिव्ह एक्सचेंज रेटमध्ये काय असतं की फक्त रिअल इफेक्टिव्ह एक्सचेंज रेट काढताना एखाद्या कंट्रीमधलं इन्फ्लेशन कन्सिडर केलं जातं, पण नॉमिनल इफेक्टिव्ह एक्सचेंज रेटमध्ये ज्यावेळेस आपण कन्सिडर करतो एखाद्या कंट्रीचं दुसऱ्या कंट्रीच्या एक्सचेंज रेट बरोबर, तर त्यावेळेस काय होतं की इन्फ्लेशन कन्सिडर केलं जात नाही. तर हेच या टोटल याच्यामध्ये पॉईंटमध्ये सांगितलेलं आहे. आणि ह्या नॉमिनल इफेक्टिव्ह एक्सचेंज रेटचं जर बेस इयर बघितलं तर हे 2015-16 हे बेस इयर आहे. आणि याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे, ज्यावेळेस नॉमिनल इफेक्टिव्ह एक्सचेंज रेट वाढतो तर हे काय इंडिकेट करत असतं की इंडियन करन्सीचं ॲप्रिशिएशन होत असतं. ठीक आहे. म्हणजे तिची काय होते, वृद्धी होते, वाढ होते. आणि ही वृद्धी झाल्यामुळे काय होतं की जो आपला इम्पोर्ट आहे तर आपल्याला काय मिळतो, चीपर मिळतो, आणि एक्सपोर्ट काय होतो, एक्सपेन्सिव्ह होतो. तो आपण आता एक्सचेंज रेट आणि अप्रिशिएशन आणि डिप्रिशिएशनच्या ह्याच्यामध्ये समजून घेतलेलं आहे. सेम जर नॉमिनल इफेक्टिव्ह एक्सचेंज रेट जर डिक्रीज झाला तर हे काय इंडिकेट करत असतं, ती करन्सीचं इंडियन नॅशनल रुपीचं डिप्रिशिएशन झालेलं असतं. डिप्रिशिएशन झाल्यामुळे काय होतं की करन्सी जी आपली ती आहे ना, वीक बनते, वीक. ठीक आहे. म्हणजे त्या करन्सीचा ऱ्हास होतो, आणि ऱ्हास झाल्यामुळे काय होतं की जो आपला एक्सपोर्ट आहे तो काय होतो, हा चीप बनतो, आणि जो इम्पोर्ट होतो काय होतो, एक्सपेन्सिव्ह होतो. तर रिअल इफेक्टिव्ह एक्सचेंज रेटमध्ये पण तेच सांगितलेले की एखाद्या कंट्रीचं दुसऱ्या कंट्रीमध्ये ज्यावेळेस आपण कंट्रीचं एक्सचेंज रेट कम्पेअर करतो त्या ठिकाणी फक्त काय होतो की इन्फ्लेशन मधला जो डिफरन्स आहे तो काय करतो, आपण कॅल्क्युलेट करतो रिअल इफेक्टिव्ह एक्सचेंज रेटमध्ये. ठीक आहे. नेक्स्ट याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे की हेच सांगितलेलं आहे, म्हणजे बेसिकली याच्यामध्ये काय होतं की ज्यावेळेस नॉमिनल इफेक्टिव्ह एक्सचेंज रेट असतो त्या ठिकाणी काय होतं अदर करन्सीचं की विदाउट कॅल्क्युलेटिंग इन्फ्लेशन आपण तो कन्सिडर केला जातो. आणि रिअल इफेक्टिव्ह एक्सचेंज रेटमध्ये काय होतं की आपण इन्फ्लेशन कॅल्क्युलेट करतो किंवा कन्सिडर करतो. ठीक आहे. नेक्स्ट आपला आर्टिकल आहे कॅनिबॅयसबद्दल. हे कॅनिबॅलिझम जे आहे त्याच्याबद्दल यांनी सांगितलेलं आहे. तर या आर्टिकलचं कंटेक्स्ट एवढं काही महत्त्वाचं नाही आहे. तर बेसिकली US आणि जे पापुआ न्यू गिनी दोन कंट्रीज आहेत त्याच्यामध्ये जे वर्ड ऑफ एक्सचेंज झालेले त्याच्याबद्दल आहे. ठीक आहे. तर बेसिकली आपल्या ज्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत एक्झामच्या पर्स्पेक्टिव्हने आपण ते बघूया. तर पहिल्यांदा याच्यात काय सांगितलेलं आहे, ट्राईब्सबद्दल सांगितलेलं आहे. ठीक आहे. तर बेसिकली ह्या ट्राईब्स कोण असतात, हे इंडिजिनस किंवा ॲबओरिजिनल पीपल्स असतात. म्हणजे तिथे जे सुरुवातीपासून स्थायिक झालेले पीपल्स असतात, आणि यांचं जे असतं हे डिस्टिंक्ट इथनिक ग्रुप्स असतो. ठीक आहे. आणि ह्या मेन स्ट्रीमपेक्षा यांची जी लँग्वेज असते, कस्टम्स म्हणा किंवा ट्रॅडिशन किंवा सोशल स्ट्रक्चर जे असतं, तर हे मेन स्ट्रीम जे असतं तर त्यांचं वेगळं असतं. ठीक आहे. तर ही बेसिकली यांचं जे कनेक्शन आहे लँड बरोबर आणि एन्व्हायरमेंट बद्दल, तर हे त्यांचा बॉन्ड जो आहे हा जास्त असतो. आणि यांच्या सोसायटीज ज्या आहेत तर यांचे बेसिक जर कॅरेक्टरिस्टिक्स फीचर जर बघितले सोसायटीचे, तर हे काय सांगतं की सेन्स ऑफ कम्युनिटी, म्हणजे हे कम्युनिटीमध्ये राहण्यासाठी प्रेफर करतात. त्यांची एक कलेक्टिव्ह आयडेंटिटी ते शो करत असतात. आणि हे जे असतात हे काय असतात, एन्व्हायरमेंट आणि तिथल्या लँडवर हे सेल्फ सफिशियंट असतात. ठीक आहे. यांचे जे सिस्टीम असतात, म्हणजे गव्हर्नन्स सिस्टम जर बघितले, कस्टमरी गव्हर्नन्स सिस्टीम, तर त्यांचे ते ओन कस्टमरी गव्हर्नन्स सिस्टम असतात की ज्याच्यामध्ये त्यांची जी डिसिजन मेकिंग असेल किंवा कन्फ्लिक्ट रिझोल्युशन असतील तर त्यांच्या ट्रॅडिशनल नॉलेज किंवा व्हिजिटिंगवर ते डिपेंड असतात. ठीक आहे. म्हणजे मेन स्ट्रीमची जी नॉर्मल कस्टमरी गव्हर्नन्सची सिस्टीम असते आणि यांची जी सिस्टीम असते याच्यामध्ये फरक आहे. तर यांची सिस्टीम ही कस्टमर बेस असते, म्हणजे त्यांचे जे ओल्ड एज कस्टमर आहे तर त्याच्यावर बेस असते. यांचे जे कल्चरल प्रॅक्टिस आहेत ते ह्या सुद्धा मेन स्ट्रीमपेक्षा ह्या वेगळेच असतात. ठीक आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल त्यांचं आर्ट असेल, म्युझिक असेल, डान्स असेल किंवा रिच्युअल्स असतील तर ह्या मेन स्ट्रीमपेक्षा वेगळे असतात. तर एक्झाम्पल जर बघितलं ट्राईबचं तर काय आहे की इन्यूट हे आर्टिक रिजनमध्ये ही एक ट्राईब आहे, आणि मसाई ही ईस्ट आफ्रिकामध्ये ट्राईब आहे. ठीक आहे. तर ह्याच कंटेक्समध्ये आपण बेसिकली ज्या इंडियामध्ये ट्राईब्स म्हणजे आपण त्याला शेड्यूल ट्राईब्स म्हणतो त्याच्या रिलेटेड आपल्याला जे कॉन्स्टिट्युशनल प्रोव्हिजन्स आहेत तर ते आपण ते फास्टमध्ये एकदा बघून घेऊ. ठीक आहे. तर 2021 सेन्ससचा जर विचार बघितला किंवा डेटा जर बघितला तर टोटली इंडियाचे पॉप्युलेशन जर कन्सिडर केलं 100%, तर शेड्यूल ट्राईबचं पॉप्युलेशन हे 8.6% रिप्रेझेंट करतं. ठीक आहे. आणि इंडियामध्ये ह्या ट्राईब्सला आपण ऑफिशियली काय रिकग्निशन दिलेलं आहे आपल्या कॉन्स्टिट्यूशनमध्ये, शेड्यूल ट्राईब्स म्हणून असं रिकग्निशन दिलेलं आहे. ठीक आहे.
तर काही इम्पॉर्टंट कॉन्स्टिट्युशनल प्रोव्हिजन्स आहेत, आपण ते बघून घ्या. तर आर्टिकल 341 अँड 342 हे बेसिकली काय सांगतं, हे डिफाईन करतं शेड्यूल ट्राईब्सला, आणि हे प्रेसिडेंटला एम्पॉवर करतं, आणि प्रेसिडेंट काय करतं, इन कन्सल्टेशन विथ गव्हर्नर काय करत असतात की एखादी ट्राईब शेड्यूल ट्राईबमध्ये येते का नाही, तर त्याचं हे पर्पज डिफाईन करत असतात. ठीक आहे. तर याची एम्पॉवरमेंट किंवा जी पॉवर कोणाला दिलेली आहे, प्रेसिडेंटला दिलेली आहे, आणि प्रेसिडेंट हे कोणाबरोबर कन्सल्टेशन करत असतं, तर गव्हर्नर बरोबर कन्सल्टेशन करत असतं. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट आपलं आर्टिकल आहे आर्टिकल 15 सब क्लॉज 4 अँड आर्टिकल 16 सब क्लॉज 4. तर बेसिकली याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे की इन्क्लुडिंग शेड्यूल ट्राईब, तर हे एज्युकेशन आणि एम्प्लॉयमेंटमध्ये रिझर्वेशन प्रोव्हाइड करतात. ठीक आहे. नेक्स्ट आपला आर्टिकल आहे आर्टिकल 330 आणि 332. तर बेसिकली हे कशाच्या रिलेटेड आहे, हे रिझर्वेशन इन पार्लमेंट आणि स्टेट लेजिस्लेचर बद्दल आहे. ठीक आहे. नेक्स्ट आपला आर्टिकलचं प्रोव्हिजन आहे आर्टिकल 275 सब क्लॉज 1 आणि आर्टिकल 282. तर बेसिकली हे काय सांगतं की स्पेशल फायनान्शियल प्रोव्हिजन सांगतं, म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंट, युनियन आणि स्टेट गव्हर्नमेंटमध्ये शेड्यूल ट्राईबच्या डेव्हलपमेंटसाठी आणि वेलफेअरसाठी काही फायनान्शियल प्रोव्हिजन्स जर करायचे असतील, तर हे आर्टिकल 275 सब क्लॉज 1 आणि आर्टिकल 282 हे स्टेट गव्हर्नमेंटच्या रिलेटेड आहेत. याच्यामध्ये ग्रांटिंग नीड असेल किंवा स्पेशल फायनान्शियल असिस्टन्स किंवा वेलफेअर प्रोग्राम आणि डेव्हलपमेंटसाठी याच्या अंतर्गत देण्यात येतात. ठीक आहे. नेक्स्ट आपला आर्टिकल आहे आर्टिकल 244 आणि 5th शेड्यूल. तर बेसिकली ह्या 5th शेड्यूलमध्ये काय सांगितलेलं आहे, ट्रायबल ॲडवायझरी काउन्सिल जी आहे तर त्याचं प्रोव्हिजन देण्यात आलेलं आहे. आणि आर्टिकल 244 मध्ये काय सांगितलेलं आहे की प्रोटेक्शन ऑफ द ट्रायबल लँड राईट्स. आता बेसिकली याच्यात काय असतं की ट्रायबल लँड जी आहे तर तुम्ही ती ट्रान्सफर करू शकत नाही नॉन ट्रायबल पर्सनला. ठीक आहे. म्हणजे हे काय करतं की ॲलिनेशन जे आहे त्या ट्रायबल लँडचं नॉन ट्रायबल पीपलला, तर हे काय करतं, प्रोहिबिट करतं आर्टिकल 244. ठीक आहे. नेक्स्ट आपलं आर्टिकल आहे आर्टिकल 29 आणि 46. तर हे फंडामेंटल राईट आणि डायरेक्ट टू प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसीबद्दल सांगतं. त्याच्यामध्ये काय आहे की त्यांचं जे ट्रायबलचं कल्चर आहे, म्हणजे त्यांचे डिस्टिंक्ट कल्चर असेल किंवा ते लँग्वेज असेल, तरी काय करतात, त्यांना प्रोटेक्शन देण्यात आलेलं आहे. नेक्स्ट आपलं आर्टिकल आहे आर्टिकल 338A. तर बेसिकली ह्या आर्टिकलमधलं प्रोव्हिजन काय सांगतं की हे एस्टॅब्लिश करतं नॅशनल कमिशन फॉर शेड्यूल ट्राईब्स म्हणून एक नॅशनल कमिशन आहे, तर ते नॅशनल कमिशन फॉर शेड्यूल ट्राईब्स या आर्टिकलच्या अंतर्गत एस्टॅब्लिश करण्यात आलेलं आहे. आणि त्यांचं फंक्शन काय, ते काय करत असतात की शेड्यूल ट्राईब्सवर झालेले समजा फॉर एक्झाम्पल त्यांच्यावर अट्रॉसिटी झाले असतील किंवा त्यांचे काही जे इश्यूज वगैरे असतील त्याचं इन्व्हेस्टिगेशन आणि त्यांचं मॉनिटरिंग करतं. ठीक आहे. आता नेक्स्ट आपला पॉईंट जो आर्टिकलमध्ये सांगितला होता त्याला काय, तो आपला कीवर्ड आहे कॅनिबॅलिझम. कॅनिबॅलिझममध्ये बेसिकली काय असतं की ही एक ॲक्ट आहे, तर त्याच्यामध्ये काय करतात, एक ह्युमन बिईंग दुसऱ्या ह्युमन बिईंगचं फ्लेश किंवा ज्याला आपण मांस म्हणतो किंवा जे इंटरनल ऑर्गन्स असतात तर तो खातो. ठीक आहे. त्यालाच काय म्हणतात, कॅनिबॅलिझम असं म्हणतात. आणि रिझन्स जर वेगवेगळे बघितलं तर आर्टिकलमध्ये याचे रिझन्स काय सांगितलेले, तर काही कम्युनिटीमध्ये म्हणजे काही ट्राईब्समध्ये याला रिच्युअलिस्टिक रिझन देण्यात आलेले, काही मध्ये कल्चरल रिझन देण्यात आले, आणि काही काय काय सांगितलेले की सर्वायवल बेसिस सांगितलेलं आहे. ठीक आहे. तर ही जे आर्टिकलमध्ये एक ट्राईब मेन्शन करण्यात आली होती पापुआ न्यू गिनियामधली, तर त्या ट्राईबचं नाव काय, कोरावाई ट्राईब असं नाव आहे. ठीक आहे. आणि दुसरी जी ट्राईब ह्याच आर्टिकलमध्ये सांगितली होती फोरेड नावाची एक ट्राईब आहे. ठीक आहे. ह्या ट्राईब्स तुम्ही लक्षात ठेवा, एक्झामच्या पर्स्पेक्टिव्हनं एक्झाममध्ये आपल्याला विचारू शकतात की रिसेंटली इन न्यूज ह्या ट्राईब्स होत्या, तर त्या कोणत्या, म्हणजे ह्या काय आहेत, म्हणजे कोरावा असेल किंवा फोरे असेल तर ह्या काय होतं. ठीक आहे. नेक्स्ट आपला आर्टिकल आहे इंडिया आणि युनायटेड किंगडममध्ये एक इलेक्ट्रिक प्रोपल्जन सिस्टीम जी आहे, म्हणजे वॉरशिपसाठी जी प्रोपल्जन सिस्टीम वापरली जाते त्यांना ज्या वॉरशिपला थ्रस्ट देण्यासाठी किंवा ते प्रोपेल करण्यासाठी, तर त्याच्याबद्दल हे आर्टिकल आहे. ठीक आहे. तर बेसिकली ह्या आर्टिकलमध्ये ते सांगितलेलं आहे की जे ॲग्रीमेंट होणार आहे ते कशावर होणार आहे की ऑन डेव्हलपमेंट ऑफ द इलेक्ट्रिक प्रोपल्जन सिस्टीम. ठीक आहे. तर हे आपण बघूया. तर हे कशासाठी आहे, म्हणजे इंडियामधल्या ज्या करंटली ज्या वॉरशिप्स असतील किंवा जे सबमरीन्स वगैरे असतील, तर हे कशावर बेस आहेत, डिझेल इंजन, गॅस टर्बाईन किंवा स्टीम टर्बाईनवर ह्या इंडियन वॉरशिप करंटली बेस आहेत. तर त्यांचं कन्व्हर्जन कशामध्ये करायचं आहे, इलेक्ट्रिक प्रोपल्जन जे सिस्टीम आहे त्यांना जे प्रोपेल करण्यासाठी किंवा थ्रस्ट प्रोव्हाइड करण्यासाठी, म्हणजे त्यांना जी गती यावी म्हणून इलेक्ट्रिक प्रोपल्जन सिस्टीम त्यांच्यामध्ये बसवण्यात येणार आहे. ठीक आहे. तर बेसिकली प्रोपल्जन सिस्टीम हे काय असतं की हे इट इज अ मेथड ऑफ प्रोपेलिंग व्हेकल, म्हणजे काय असतं की त्यांना एक पुश प्रोव्हाइड करतं. ठीक आहे. किंवा आपण त्यांना थ्रस्ट असं म्हणतो,
एक त्यांना स्पीड देण्यासाठी जे पुश किंवा थ्रस्ट असतं तर त्यालाच काय म्हणतात, प्रोपेलिंग सिस्टीम असं म्हणतात. ठीक आहे. आणि हे कशाच्या मार्फत जनरेट करायचं, हे इलेक्ट्रिसिटीच्या मार्फत जनरेट करायचं. तर बेसिकली हे याच्यामध्ये काय होतं, ह्या इलेक्ट्रिक प्रोपल्शन सिस्टीममध्ये इलेक्ट्रिक एनर्जी ही कायनेटिक एनर्जीमध्ये कन्वर्ट होते आणि त्यामुळे काय होतं, त्या व्हेकलला किंवा त्या वॉरशिपला गती प्राप्त होते किंवा स्पीड प्राप्त होते. ठीक आहे. नेक्स्ट आपला आर्टिकल मधलं डायमेन्शन आहे नेक्स्ट जनरेशन डिस्ट्रॉयर. तर बेसिकली हे नेक्स्ट जनरेशन डिस्ट्रॉयर काय होतं की हा एक इंडियन नेव्हीचा एक प्रोजेक्ट आहे आणि ह्या प्रोजेक्टच्या अंतर्गत त्याच्यामध्ये काय करण्यात आलं होतं की इंडियन नेव्ही मधल्या ज्या कॅपेबिलिटीज आहेत, म्हणजे फॉर एक्झाम्पल त्याच्या वॉरशिप्स असतील किंवा सबमरीन्स असतील, तर त्यांना काय करायचं, त्यांचं मॉडर्नायझेशन करायचं. आणि हा यालाच नेक्स्ट जनरेशन डिस्ट्रॉयरलाच प्रोजेक्ट 18 म्हणून हा म्हणलं जातं. आणि हा जो प्रोजेक्ट 18 आहे तर हा कशाचा ॲडव्हान्स प्रोग्राम आहे, हा प्रोजेक्ट 15B जो मॉडर्नायझेशनचा प्रोग्राम होता इंडियन नेव्हीचा, तर त्याचंच हे ॲडव्हान्स प्रोग्राम आहे. म्हणजे प्रोजेक्ट 18चा हा प्रोजेक्ट 15B काय हा प्रिकर्सर आहे. ठीक आहे. नेक्स्ट आपला आर्टिकल मधला पॉईंट आहे रोडमॅप 2030. तर बेसिकली हे काय आहे की युनायटेड किंगडम आणि इंडियामध्ये झालेलं एक ॲग्रीमेंट आहे, रोडमॅप आहे. त्याच्यामध्ये हे काय सांगतं बेसिकली, हे जे ॲग्रीमेंट आहे हे फ्युचर रिलेशनवर आहे आणि याच्यामध्ये की एरियाज कोणकोणते आहेत, म्हणजे फोकस एरिया जर बघितले तर आपण हा ट्रेड, एज्युकेशन, डिफेन्स आणि फ्युचर फोकस इंडस्ट्रीज आहे. तर हा आपण ह्या पॉईंटमध्ये कशामुळे कन्सिडर केलेला आहे, तर हे जे आर्टिकल हे डिफेन्स कॅपेबिलिटीज आहेत म्हणजे वॉरशिप, तर त्याच्या रिलेटेड जे आपलं प्रोपल्शन सिस्टीम आहे तर त्याच्या रिलेटेड आहे म्हणून आपण हा रोडमॅप 2030 हा कॅन्सल इथं केलेला आहे. ठीक आहे. तर याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे, इंडियाचे जे प्राईम मिनिस्टर आहेत ते आणि युनायटेड किंगडमचे जे 2021ला जे प्राईम मिनिस्टर ते बोरिस जॉन्सन, तर ह्या दोघांनी हे ॲग्रीमेंट साईन केलेले आहे रोडमॅप 2030. आणि याच्यामध्ये ट्रेड, एज्युकेशन आणि डिफेन्स अलॉंग विथ फ्युचर फोकस इंडस्ट्रीज हा फोकस एरिया असणार आहे. ठीक आहे. आणि याच्यामुळं काय होणार आहे की आपल्या ज्या बायोलॅटरल ट्राईज आहेत तर त्या आणखी मजबूत होणार आहेत पुढच्या 10 वर्षासाठी. थँक्यू.